नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी आपण पाहत आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न, त्यावर या ठिकाणी असणारे ट्रिक आणि शेकतात उत्तर कसं काढायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलो विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न असा आहे, एका पार्टीत 10 लोक आहेत, प्रत्येकाने एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाली। बुद्धिमत्तेचा प्रश्न, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। एका ट्रिकने या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रश्न सोडवणार आहोत। शॉर्ट मध्ये कमीत कमी वेळेमध्ये कसा सोडवायचे ते पाहूयात। या ठिकाणी पहा, एका पार्टीत 10 लोक आहेत, प्रत्येकाने एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाली। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये, तेव्हा हा प्रश्न एका सूत्राच्या सहाय्याने या ठिकाणी आपल्याला सोडवता येईल। त्रिकोणी संख्येवर आधारित हा प्रश्न आहे। पहा, या ठिकाणी आपण सूत्र अगोदर लिहून काढूयात। सूत्र असं आहे, n हस्तांदोलने काढण्यासाठी n कंसात n वजा 1 भागिले 2 हे सूत्र या ठिकाणी हे उदाहरण सोडवण्यासाठी वापरावं लागतं। पहा, या ठिकाणी n म्हणजे काय, तर n म्हणजे एकूण संख्या, n बरोबर एकूण संख्या। आता एकूण संख्या या उदाहरणामध्ये किती आहे सांगा विद्यार्थी मित्रांनो। एकूण किती लोक आहेत, 10 लोक आहेत। म्हणजे या ठिकाणी या उदाहरणामध्ये आपल्याला n बरोबर किती दिलेला आहे, 10 दिलेला आहे, लक्षात घ्या। आता आपल्याला n ची किंमत या सूत्रामध्ये ठेवून हे गणित सोडवायचं आहे। मग या ठिकाणी आपण सूत्र मांडूयात, n गुणिले कंसात n वजा 1 भागिले 2। चला, आता n ची किंमत n च्या ठिकाणी ठेवूयात। n ची किंमत किती आहे, 10 गुणिले कंसात 10, n ची किंमत 10 आहे, 10 वजा 1 भागिले 2। पुढे आता काय करायचं, या ठिकाणी 10 वजा 1 म्हणजे किती, 9। मग या ठिकाणी लिहा 10 वजा इथं 9 आलं, याचं उत्तर छेद 2। सॉरी, या ठिकाणी 10 गुणिले 9, इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, 10 गुणिले 9 भागिले 2। आता काय करायचं पहा, या ठिकाणी बे 1 बे आणि बे पंचे 10। आता राहिलेला गुणाकार करा आणि उत्तर मांडा। 9 गुणिले 5 9 5 45। म्हणजे एका पार्टीत 10 लोक आहेत, प्रत्येकाने एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाली, एकूण 45 हस्तांदोलने झाली। लक्षात घ्या। या ठिकाणी पाहूयात दुसरं उदाहरण लगेच। पहा, पुढील प्रश्न, एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत, प्रत्येकाने एकमेकाशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाली। सूत्र हेच आहे, n कंसात n-1 भागिले 2। आता इथं n किती आहे विद्यार्थी मित्रांनो, n आहे 20, n बरोबर 20। आता काय करायचं आपल्याला, सूत्रात फक्त किमती ठेवायच्या आहेत। मग n किती आहे, 20 गुणिले कंसात n-1 म्हणजे 20 वजा 1, इथे लक्षामध्ये। आता पुढे काय करायचं, भागिले 2 करा, भागिले 2। आता पुढे या ठिकाणी सोडवा, 20 गुणिले 20 मधून 1 कमी केल्यावर किती शिल्लक राहतात, 19 भागिले 2। आता भागाकार करा, गुणाकार करा आणि उत्तर काढा। बे 1 बे, बे 1 बे, बे 0 0, 10 गुणिले 19, 10 गुणिले 19 190। हस्तांदोलनाची संख्या किती आली, एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत, प्रत्येकाने एकमेकाशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील, या ठिकाणी 190। या पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही या सूत्रामध्ये किमती ठेवून हस्तांदोलनाची संख्या काढू शकतात। हस्तांदोलनाचा हा पहिला टाईप झालेला आहे। या ठिकाणी पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे, एका शाळेत एकूण 24 शिक्षक आहेत, तर प्रत्येकाने एकमेकाशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाली। हा प्रश्न तुमच्यासाठी आहे। प्रश्न सोडवा आणि कमेंट मध्ये या ठिकाणी उत्तर पाठवा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा। चॅनल सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये या हस्तांदोलन प्रकारावर आधारित दुसरा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न कसा पद्धतीने या ठिकाणी सोडवायचा आहे ते। तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद।